त्याचा विचार सांगत असताना ध्रुवाचा मुलगा उत्कल, उत्कलचा मुलगा या ठिकाणी अंग, अंगाचा मुलगा वेन, वेनाचा पृथु, पृथूचा अंतर्धान, अंतर्धानच्या पुढे प्राचीन बर्ही वगैरे. प्राचीन बर्ही राजाला नारद महर्षींनी प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊन सुंदर असा उपदेश करत असताना पुरंजनी आख्यानाचं चिंतन आलेलं आहे. हे चतुर्थ स्कंदाचं चिंतन. पंचम स्कंदामध्ये प्रियव्रताचं चरित्र आलेलं आहे आणि प्रियव्रताच्या वंशामध्ये पुढे भरत राजाचं चिंतन आलेलं. आता 5 मुलांचं पूर्ण विस्ताराने चिंतन करायला आपल्याकडे वेळ कमी. आतापर्यंतच्या चिंतनामध्ये आपण पंचम स्कंदापर्यंतची वाटचाल केली आणि आज मी तुम्हाला सांगितलं की भगवंताचं प्रागट्य आपल्याला करायचं. वेळ कमी, कमी वेळेमध्ये आपण किती चिंतन करणार. ग्रंथ फार मोठा आहे, ग्रंथ फार मोठा आहे. ग्रंथाचं चिंतन किती जरी आपण महाराज करण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण होत नाही, पूर्ण होत नाही. खरं म्हणजे एका एका श्लोकावरती जर चिंतन करायला लागलं तर जेवढं आपण त्या श्लोकाशी एकरूप होऊ, त्याचं चिंतन करू, नवे नवे तसं तसं ज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने असे वाट करत पुढे 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 चालतो. म्हणून आम्ही ज्यांच्याकडे थोडंसं हे शिकलोय, त्यांचं मार्गदर्शन थोडंसं घेतलं. मी अगोदरही बोललो ते एका एका श्लोकावरती 8-8 दिवस बोलायचे, 8-8 दिवस. आजही पंढरपूरमध्ये चातुर्मास करणारी मंडळी आहेत. त्या चातुर्मासाला थांबलेल्या मंडळींना विचारा, महाराज पंढरपूरमध्ये ही मोठमोठी जी या ठिकाणी भगवत प्रचुत मंडळी जी आहेत ना, ते एका एका श्लोकावरती 1-1 महिना बोलतात, 1-1 महिना. आम्ही थोडंसं त्यांच्याकडे श्रवण केलेलं आहे. असे म्हणजे चंद्रशेखरजी महाराज यांचं मी ऐकत असतो नवे नवे. त्यांना थोडं बहु कथेला साथही करण्याचं सौभाग्य 1-2-3 कथेला मिळालं. त्यांचं जर भागवत ऐकलं, अगदी अमृताची वर्षाव. जणू काय असं वाटतं की ते व्यास आपण बघितले नाही, ते व्यास आपण बघितले नाही, पण हे जर कथेला बसले बोलायला लागले खरोखर हे व्यास आहे असं एक भाव मनामध्ये तयार होतो. अगदी अमृतासारखे शब्द बाहेर पडतात. त्यांनी सुद्धा महाराज असे काही काही वेळेस चिंतले त्यांचे की एका एका श्लोकावरती कितीतरी दिवस बोललेले. आम्ही चातुर्मासात होतो तेव्हा ते कीर्तन असायचे त्यांच्या महालामध्ये, म्हणजे मठामध्ये. तेव्हा अमर आहा अमर आहा हा अभंग त्यांनी घेतला होता. जवळजवळ कितीतरी दिवस त्या अभंगावरचे कीर्तन त्यांच्या मुखामधून श्रवण करायला मिळाले. म्हणजे तुम्ही किती या विषयाशी एकरूप होता ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्हाला परमार्थामध्ये म्हणजे शोभा देतं. लक्षात घ्या, शोभा देतं. म्हणून कितीही चिंतन करा, शब्द या ठिकाणी आपले कमी पडतात, पण किती शब्द या ठिकाणी अक्षर. मी पहिल्या दिवशी बोललो की एक अक्षरात आहे माझा रमाकांत. भगवान परमात्म्याची शक्ती, भगवंताची ऊर्जा या ग्रंथामध्ये आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याने ओतंबून भरलेला ग्रंथ म्हणजे हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे. म्हणजे याच ग्रंथाचं सामर्थ्य असं नाही. तुम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, तुकोबरायांचं चिंतन करा. आज आपल्या कथेला ढाकणे काका आलेली आहे पवननगरवरून. आजच मला काल काकांनी सांगितलं की महाराज आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी सुरू करतो. मला सप्ताह त्यांचं पुढे असतो रामनवमीला. पण या मंडळीचं कौतुक असं आहे की हे गप्प कधी बसतच नाही, गप्प बसत नाही. आता वेळ आहे तर वेळेचा या ठिकाणी सदुपयोग केला पाहिजे. मग कधी ज्ञानेश्वरीचं पारायण, वेगवेगळ्या गाथ्यांचं पारायण, कधी दासबोधाचं पारायण मागे केलं. म्हणजे असे या ठिकाणी ग्रंथाचं चिंतन करतात. पण एक लक्षात घ्या, ज्ञानेश्वरीचं आज पारायण करा. आजचा पारायण तुम्हाला वेगळा आनंद देईल आणि हे पारायण संपलं की दुसरं पारायण करा, ते त्याच्यापेक्षा जास्त आनंद देईल. आनंद वाढवणारे हे ग्रंथ आहे. पहिल्या वर्षी आपण भागवत कथा केली,
त्या कथेपेक्षा आजचा आनंद आपल्याला काहीतरी वेगळाच या ठिकाणी अनुभवायला मिळतो, वेगळा अनुभवायला मिळतो. नवे नवे हे चैतन्य ग्रंथामध्ये आहे. अशा ग्रंथाचं चिंतन करत करत आपण पुढे चाललो. श्रेष्ठम स्कंदाचं जर चिंतन केलं तर श्रेष्ठम स्कंदामध्ये 19 अध्याय आहे. त्याची वर्गवारी करत असताना अशी वर्गवारी केलेली आहे की 3, 14 आणि 2 अशी वर्गवारी आहे. पहिल्या 3 अध्यायामध्ये नाम महिमा सांगितलेला आहे. नाम महिमा कसं आहे, जीवन जगत असताना कोणाला वाटत नाही तर आपल्याकडून पाप घडावं म्हणून किंवा पापात्मक कर्म आपल्याकडून व्हावं असं कोणाला वाटत नाही, पण झाल्याशिवाय राहत नाही. का? कारण इथे जीवन जगत असताना एक लक्षात ठेवा, जीव म्हणून आपण जीवन जगतोय आणि जीव म्हणून जीवन जगत असताना महाराज जीवाच्या अवतीभोवती सर्व या ठिकाणी वाईटाचीच झालर लागलेली आहे. मग कधी जरी झालर आग्नेय स्पर्श झाल्याशिवाय राहतच नाही ना, राहतच नाही. म्हणजे या ठिकाणी समजा ऊसाच्या रानामध्ये आपण फिरायला निघालो, ऊसाचं पाचट लागणारच ना आपल्याकडे. तसं इथे जीवन जगत असताना या मृत्यू लोकामध्ये राहत असताना कलियुगामध्ये चहू बाजूला महाराज या ठिकाणी कली पापाचीच मूर्ती असं म्हटलेलं आहे. मग पाप करण्याकडे स्वाभाविकच मनुष्य प्रवृत्त होतो. गीतेमध्ये सुद्धा चिंतन आले नाही. किती जरी ग्रंथात तरी आपलं चिंतन सांगता येईल. त्या अर्जुनाने सुद्धा भगवंताला प्रश्न विचारला होता. अर्जुन म्हणतो भगवंताला, देवा खरं सांगू का, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची इच्छा आहे, अज्ञानाकडून सज्ञानाकडे जाण्याची इच्छा आहे, दुरिताकडून तिमिराकडे जाण्याची इच्छा आहे. नवे नवे वाईट कर्म घडू नये, पाप माझ्या जीवनामध्ये घडू नये देवा. पण अशी कोणती शक्ती रे, अशी कोणती शक्ती आहे जी मला या ठिकाणी पाप करण्यासाठी प्रवृत्त करते? इच्छा नाही आहे पाप करण्याची, पण पाप या ठिकाणी करण्यासाठी प्रवृत्त करते. अथक्येन प्रयुक्तोयम पापं चरति पुरुषः. अरे कोणती शक्ती आहे अशी? अर्जुनाचे शब्द ऐकले आणि भगवंताने काय वेगवेगळे कारण सांगितले, पण सांगितले काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. हे पुढे चिंतन वेगळं आहे. पण ऐका, इच्छा नसताना सुद्धा पाप आपल्याकडून घडत असतात. मग घडलेल्या पापाला प्रायचित्त काय? प्रायचित्त या ठिकाणी पापाचे प्रकार सुद्धा आपल्याला करता येतात. मला वेळ कमी, पण कायिक पाप आहे, वाचिक पाप आहे, मानसिक पाप आहे. प्रत्येक पापाला प्रायचित्त आहे बरं का. प्रत्येक पापाला थोडंसं शास्त्राचं चिंतन करावं लागतं. कायिक जे पाप आहेत ना, हे कायिक पाप म्हणजे शरीराकडून झालेलं पाप. काम करताना आपल्याकडून न कळत पाप घडतात, आपल्या लक्षातही येत नाही आपल्याकडून पाप झालं. जे पाप घडत असतात. आणि मग हे जे काही पाप घडलेलं आहे याला काय, याला काही नाही. मला काही पाप जावं असं वाटत असेल तर शास्त्र सांगतं तुम्ही तीर्थयात्रा, तीर्थामध्ये स्नान करा. तीर्थामध्ये पंढरपूरला जा, चंद्रभागी स्नान केलं की आपलं या ठिकाणी काही पाप जातं. तुम्हाला महाराज पाणी लई गडूळ असतो. पाणी कसं असतं, काही काही मला पाणी बघून पाय सुद्धा ठेवत नाही. नको 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 नको, अरे ते तीर्थ आहे. जरी वरून या ठिकाणी आपल्याला गडूळ दिसत असलं तर पवित्र दिसत असलं तर ते पवित्र आहे. लक्षात ठेवा. का पवित्र आहे? कारण महाराज या तीर्थाचा उगम कुठून झालेला आहे तर भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणची गंगा. भगवंताच्या चरणापासून निघालेलं तीर्थ आहे महाराज, म्हणून ते पवित्र आहे. त्या पवित्र जलामध्ये नवीन नवीन तीर्थामध्ये स्नान केलं की काही पाप जातं. गोदावरी माता जवळ येत आपल्या, कधीतरी आपण स्नान केलं पाहिजे. कारण महाराज या ठिकाणी ब्रह्मगिरीवरून निघाले. सुंदर मराठीचाही इतिहास या ठिकाणी आहे. भगवंताच्या चरणापासून निघालेले तीर्थ स्नान करा, काही पाप जातं, काही पाप. महाराज आता आपला विश्वास नाही, आपली श्रद्धा नाही. तर महाराज ज्यांनी श्रद्धा ठेवली ना, अशा महात्म्यांना महाराज
असे काही अनुभव ऐकायला मिळाले की असे त्यांना जे शरीराचे रोग असतात ना, ते रोग सुद्धा तीर्थामध्ये स्नान केले की गेल्याचे उदाहरणं आपल्या अध्यात्माच्या चिंतनामध्ये कुष्ठरोग गेल्याचं चिंतन. म्हणून तीर्थामध्ये ताकद तीर्थ स्नान आपल्याकडून घडले पाहिजे. ठीक आहे महाराज, काही पापाला या ठिकाणी प्रायश्चित्त तीर्थामध्ये स्नान करा. पुढे वाचिक पाप. वाचिक पाप कशाला म्हणतात? भजन केलं की वाचिक पाप तयार होतं, बरोबर आहे ना? हो म्हणतात. भजन केलं की मला पुण्य या ठिकाणी तयार होतं, पण जे बोलू नये ते बोललं की वाचिक पाप तयार होतं. तसं या मुखाने मला चांगलंच बोललं पाहिजे, चांगलंच बोललं पाहिजे, पण मनुष्य या ठिकाणी महाराज जे बोलायला नको ते बोलल्याशिवाय राहत नाही. परिणाम वाचिक पाप तयार होतं. वाचिक पापाला प्रायश्चित्त काय? काही नाही, भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण जर केलं परिणाम काय होईल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना करी. महाराज या ठिकाणी पुण्य तयार होईल. ठीक आहे. मानसिक पाप, मानसिक पाप तर आपलं या ठिकाणी होत असते. मानसिक पापाला प्रायश्चित्त काय? तर मानसिक पापाला प्रायश्चित्त भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं ध्यान करा, भगवंताची उपासना करा. मानसिक पाप आपलं निघून जाईल. म्हणजे मनामध्ये भगवान परमात्म्याला बसवा. नवे नवे या ठिकाणी त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणजे हे प्रायश्चित्त आहे. हे केल्याने महाराज असं असं पाप आपले जातात. आणि या सर्व पापांना एक फार महत्वाचं औषध संतांनी तुम्हाला सांगितलं, आम्हाला सांगितलं, तुम्हाला सर्वांना एक करा. काय? हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, नामस्मरण करा. महाराज आम्हाला काम भरपूर येतो, काम आहे. प्रत्येक जण बिझीच आहे की नाही सध्या? प्रत्येक जण बिझी. महाराज कथेला तुम्ही 1चा टायमिंग दिलाय, 1:30 वाजता पोहोचताय का? तर मी सांगत असतो तिथे माझं कीर्तन होतं, कीर्तन करून यायला उशीर झाला. ते एक कामच आहेत ना. प्रत्येकाच्या पाठीमध्ये वेगवेगळे कामं असतात. तुम्हाला विचारलं का तो मला घरचे कामं उठून लवकर या ठिकाणी येताच आलं नाही. कामं प्रत्येकाच्या पाठीमध्ये. एक काम करा, तिथे कामही केलं पाहिजे, कर्तव्य कर्म केलंच पाहिजे ना. जिथे आपण ज्या स्थितीमध्ये जीवन जगतोय त्या स्थितीमध्ये महाराज काम करा. पण काम करता करता या ठिकाणी भगवंताचं भजन करा. काम करते चलो, नाम गाते चलो. काम करता करता भगवंताचं नामस्मरण करा. जिथे असेल तिथे करा. संतांनी किती सूट दिली हो आपल्याला. नाथ महाराज म्हणतात, महाराज ज्या ठिकाणी तुम्ही जी राहतात ना, सर्व कार्य करतात. इथं संपला विषय. कोणतंही कार्य करत असू द्या, काय सर्व कार्य करता हरी बोला असं म्हटलेलं आहे. मग सर्व कार्य कोणतं? हरी बोला, हरी बोला, हरी हरी बोला असं बोलायचं. मग कुठे बोलायचं? हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला जनी, हरी बोला विजनी. म्हणजे जिथे असेल तिथे हरी बोला. एकांती हरी बोला, लोकांती जिथे असेल तिथे हरी बोला. मी तर म्हणत असतो सकाळी उठल्यापासून प्रत्येक क्रिया करत असताना हरी 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 म्हणा. हरी हरी जर म्हणत राहील तर तुम्ही शेवटी हरी व्हाल. ही ताकद नामाची. पण नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये ताकद आहे. महाराज कितीतरी आम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न करतो, पण आमचं मन तिथे लागतच नाही. नाही लागलं तरी चालेल, त्याही महाराज कशाही भावाने नाम आपल्या मुखामध्ये आलं की त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. भगवंत उद्धार करतो. अहो आम्ही जर देवाचं नावच म्हणून देव म्हणून घेतलं नाही, आमचं प्रपंचातलं मग आम्ही एखादं काहीतरी कारण म्हणून नाव घेतलं तरी उद्धार होतो का? होतो ना उद्धार. त्याच्यासाठी काही उदाहरण आहेत का? श्रेष्ठम स्कंदामध्ये नाम महिमा सांगण्यासाठी 3 अध्याय आलेले आहे. त्या 3 अध्यायामध्ये महाराज गोड एक चरित्र आलेलं आहे, जे चरित्र आपण नेहमी कानाने श्रवण करत असतो. कोणाचं चरित्र आहे? तर कान्यकुब्जे द्विजे कशी दाशीपतीर अजामिलः नाम्ना नष्ट सदाचारो
आशा संसर्ग दूषिता. तर अजामेळ्याचं चिंतन या ठिकाणी सांगितलेलं आहे. सचील महाराज या ठिकाणी जीवन जगणारा, पण कधी जीवनामध्ये परिवर्तन होईल हे सांगता येत नाही. मी अगोदरच सांगून आलोय की तुम्हाला जशी संगती या ठिकाणी मिळेल तसं आपलं जीवन या ठिकाणी बदलत असतं. असं तसं जीवन जगणारा, प्रपंच करणारा, पण लक्षात घ्या, समीर हा आणण्यासाठी वनामध्ये गेला, समीराही जमा केल्या, आणि आज ज्या मार्गाने येतोय तो मार्ग व्यवस्थित त्याला भेटला नाही. परिणाम जे बघायला नको ते बघितलं, आणि जे बघितलं त्यानेच मनामध्ये घर केलं. असं घर नाही केलं तर इकडं मन पूर्ण उद्विग्न आपल्या प्रपंचामध्ये झालं. महाराज प्रपंचाचा त्याग केला, आणि जे बघितलं होतं तिथे जाऊन त्याने संसार फाटला. गणिकेबरोबर संसार, आणि संसार करता करता 9 मुलं झाल्याचं चिंतन. पण बघा, 9 मुलं झाले, ब्रह्मत्व नष्ट झालं होतं सर्व. ब्रह्म मग चोऱ्या करायचा, मारायचा, कुटुंब भरण पोषण करायचे. पण महत्भाग्य ज्या गावामध्ये राहत होता त्या गावामधून संत महात्मे तीर्थयात्रा करत निघाले होते. आज त्यांचा मुक्काम त्या अजमेळाच्या घरीच. त्यांनी सांगितलं आम्हाला भूका लागले, आम्हाला अन्न दे. तुला सांगितलं हात जोडले, महाराज तुम्ही मला म्हणतात की आम्हाला भूका लागल्यात, अन्न दे त्या ठिकाणी. पण खरं सांगू का तुम्हाला, हा जो देह आहे ना, हा अपवित्र देह आहे. या देहाने करून तो व्यापार केला. परिणाम तुमच्यासारख्या महात्म्यांना या देहाने मी तुम्हाला द्यावं अशी माझी या ठिकाणी लायकी नाही, पात्रता नाही. मी तुम्हाला अन्न शिजवून देऊ शकते. ठीक आहे, कोरडी शिदा घे. कोरडी शिदा घेतली, नवे अन्न शिजवलं. महाराज ब्राह्मणाने भोजन केलं. आपल्या पडशा घराच्या समोर असणाऱ्या या ठिकाणी झाडाला बांधून दिल्या. आणि हा अजामेळ बाहेर गेला होता चोऱ्या माऱ्या करायला. आज त्याला घर मिळाले, वैतागून घरी आला होता. घरी येऊन बघतो आपल्या दरवाज्यावरती साधू महात्मे बसलेले. कोणी आश्रय दिला तुम्हाला? तुझ्या पत्नीने दिला. पत्नी म्हणल्या की शांत झाला. आणि मग महाराज थोडा वेळ झाल्यानंतर ते महात्मे उद्धारासाठीच आले होते. महात्मे उद्धारासाठी आलेले. त्याला म्हणू लागले, बाबा अरे चल, आम्ही तुझ्या घरचं अन्न खाल्लं, आम्हाला काहीतरी दक्षिणा दे. अगोदर तो वैतागून आलेला. दक्षिणा दे म्हटल्याबरोबर त्याने अशी तलवारच काढली. बघा म्हणून तलवार एका बाणात छाटतो म्हणे. बाणात छाटतो म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं का छाटतो? काही नाही म्हणत, माझ्याकडे काय पाहिजे तुम्हाला? भेटत नाही. त्यांनी सांगितलं बाबा आम्हाला वस्त्र नको, आम्हाला द्रव्य नको, आम्हाला या ठिकाणी काही दुसरं काही नको. काय पाहिजे? म्हणजे काही नाही, तुझी जी या ठिकाणी भार्या आहे, अर्धी भार्या झाली होती, आणि मग तुझी जी या ठिकाणी पत्नी आहे तिच्याकडे बघितल्यानंतर तिने आम्हाला या ठिकाणी शिदा दिलेली आहे, आणि तिच्याकडे बघितलं की गर्भवती आहे. मग त्या गर्भवती असल्यामुळे तिला मुलगा होणार आहे तिच्यापासून. मग काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे काही नाही, जो मुलगा होईल ना बाबा त्या मुलाचं तू नाव नारायण ठेव, एवढीच दक्षता पाहिजे, बाकी दुसरं काही नाही. नारायण ठेव म्हटल्यानंतर याला वाटलं काही द्यायची गरजच नाही. ठेवलं म्हणे नारायण. तिला वचन दिलं. आणि मग संत महात्मे सकाळी उठून निघून गेले. प्रातःकाळी उठून गेला. वस्तीकडे वस्ती आला, नाथ महाराजांनी सांगितलंय, आणि प्रातःकाळी उठवून गेला. नंतर साधूची व्याख्या करत असताना काय करतात? साधूची व्याख्या अशी आहे की साधू घुमता भला, साधू फिरत राहिला पाहिजे. एका जागेवर जो कधीच थांबत नाही त्याला साधू म्हणा, महात्मा म्हणा. आणि मग साधू घुमता भला, फिरत राहिला पाहिजे. कशासाठी? जगाचं कल्याण करण्यासाठी फिरत राहिलं. जगाचं कल्याण तीर्थयात्रा करणं, महाराज अशा उद्देशाने फिरलं पाहिजे. आणि ते महात्मे निघून गेले. पुढे त्या मातेचे पूर्ण दिवस झाले. तिने मुलाला जन्म दिला, आणि हा वचनाला जागला, आणि याने त्या मुलाचं नाव नारायण ठेवलेलं आहे. दृष्टांत फार सुंदर आहे. नारायण नाव ठेवलं, आणि मग नारायण महाराज थोडंसं मोठं होऊ लागला. आता हे म्हातारपणामध्ये झालेलं बाळ म्हणजे मुलगा हा बाहेरून उठून आला की नारायणने काय खाल्लं, नारायण कुठे, नारायण कुठे असं म्हणू लागला. पुढे याचे महाराज या ठिकाणी खऱ्या अर्थाने दिवस म्हणजे
भगवान परमात्म्याशी अनंतात विलीन होण्याचे दिवस जवळ आले. एके दिवशी आता खाटेवरती पडलेला आहे. खाटेवरती पडलेला असताना यमाच्या दूतांनी पाश टाकलाय. पंचप्राण ओढायला लागलेले, वेदना होऊ लागल्या. जवळ कोणी नाही, कोणाला बोलवावं, इकडे तिकडे बघतोय तर जवळ कोणी नाही. समोर त्याला तो छोटासा असणारा आपला मुलगा जो नारायण खेळताना दिसला आणि मग त्या मुलाला तरी आवाज द्यावा म्हणून यांनी आवाज दिला, नारायणा धाव. नारायणा धाव म्हटल्यावर काय झालं माहिती का? मग खेळणारा नारायण बाजूलाच राहिला. नारायणा धाव म्हटल्यावर परिणाम असा झाला की मला यमाचे दूत जे पाश टाकले होते ना, तिथे देवाचे दूत आले आणि देवाचे दूत म्हणू लागले ते यमाच्या दूतांना, हे म्हणजे तुमचा पाश काढून घ्या. म्हणजे कसं काय? हे आमचं गिराईक आहे. वा रे वा, तुमचं गिराईक. अरे ते कर्म जरा बघा, जरा मागचं पानं उचलून बघायचे. हा ब्राह्मण होता, वाईट मार्गाला गेला, पुढे वाम मार्गाला गेला, नवनवीन तो संघ केला आणि त्याचं पूर्ण ब्रह्मत्व नष्ट झालं. तुमचं गिराईक कसं म्हणे, वाईट कर्म केला नाही आम्ही, चोऱ्या माऱ्या केल्या, लोकांना त्रास दिला, नाही तुमचं कसं गिराईक? अरे ते मागचं सोडून द्या, पण मुखामधून काय येत आहे त्याच्या? नारायणा धाव, नारायणा. त्या यमाचे दूत बोलायला लागले, देवाचे दूत तर तुम्हाला कळत नाही का? म्हणजे नारायण म्हणता म्हणजे का तुमच्या देवाचं नाव घेत आहे का? मग तो जो समोर मुलगा दिसतो ना, त्या मुलाचं नाव नारायण ठेवलेलं आहे. मुलाचं नाव देवाचे दूत बोलायला लागले, त्या मुलाच्या देहाला नारायण नाव ठेवलेलं आहे ना. अरे नारायण नाव हे आमच्या देवाचंच आहे. नारायण नाव काय आजचं आहे का? हे नारायण नाव मला देवाचं अगोदरच आहे. आणि मग अगोदर असणाऱ्या आमच्या देवाचं नाव याच्या देहाला, त्याच्या मुलाच्या देहाला ठेवलं, आम्ही काय करणार? ते आमच्या देवाचंच नाव आहे. दोघांमध्ये या ठिकाणी शाब्दिक वाद झाला. शेवटी यमाचं हातबल होऊन निघून गेलो. यमसज्ञी गेली. यमाच्या दूतांना बघितलं यमाने, रिकाम्या हाती आले ना. म्हणे का रे बाबा, गेले होते का बरं आणलं नाही? म्हणे पाश टाकला होता, घेऊन निघालोही होतो. मग म्हणे तेवढ्यामध्ये देवाचे दूत आले, ते म्हणू लागले हे आमचं गिराईक आहे. म्हणे कसं आमचं गिराईक? म्हणजे ते म्हणत होतं नारायणा धाव, नारायणा धाव. ज्या नारायणाचं नाव घेत होतं त्या मुलाचं नाव होतं. नारायण म्हणत ना, हो नारायण म्हणत होतं. अरे मग नारायण म्हणत असेल तर ते आपलं गिराईक नाही. अहो पण तेव्हा पण मुला, अरे ते मुलाच्या उद्देशाने घेऊ की कोणत्याही उद्देशाने घेऊ, जर नारायण म्हणत असेल तर त्याला आपल्याला आणण्याचा अधिकार नाही. मग ते यमाचे दूत यम धर्माकडे बघायला लागलो. म्हणजे उद्या परत आमची अशी फसवणूक होऊ नये, उद्या हा घोटाळा होऊ नये, मग तुम्ही आम्हाला सांगूनच द्या म्हणजे आम्ही जायचं कुठे आणि कुठे जायचं नाही. त्यावेळेस यम धर्माने स्वतः सांगितलंय. काय सांगितलं? शास्त्रामध्ये वर्णन आलंय. अध्यात्माचं चिंतन करत असताना मोठ्यांच्या मुखामधून या ठिकाणी श्रवण केलं. यमधर्म स्वतः या ठिकाणी सांगतात, यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता. स्वतः सांगतात तुम्हा तेथे नाही सत्ता. कुठे? जे तो होय हरिकथा, जेथे हरिकथा चालू आहे आणि सदा घोष नामाचा, सतत ज्या ठिकाणी नामाचा घोष चालू आहे ना, तिथे यमाच्या दूतांना प्रवेश नाही. जर आज समजा हे ओलय तयार झालेलं आहे, हे नामस्मरणाचं ओलय जिथपर्यंत जात आहे तिथपर्यंत आज जर कोणी गेलं तर ते यम सज्ञी नाही जाणार, मग भगवंताकडे जाईल. लक्षात ठेवा. म्हणून नामस्मरण नवे देव या ठिकाणी अशी गिरट्या घालतात. म्हणजे देव महाराज भगवंताचं जे चक्र आहेत ना, ते चक्र जिथपर्यंत ओलय तिथपर्यंत हे चक्र असं गिरट्या घालतं. गिरट्या घालतं हे शब्द संत महात्म्यांची नामामध्ये फार मोठी ताकद आहे. म्हणून देवाचं नाव मुखामध्ये आलं पाहिजे. देवाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी सतत चहूबाजूने आपण या ठिकाणी देवाला महाराज या ठिकाणी बघितलं पाहिजे. नवे असे काही मी या ठिकाणी महाराज बघितले की ते देवाच्या नावाशिवाय काही बोलतच नाही. बोलायचं असेल तर बोलावा विठ्ठल, तुकारामांची भाषा आहे. एवढंच नाही
महाराज काही मित्र आपल्या महाराज उजव्या हाताला वेगवेगळे नावं दिलेले, हरी कृष्ण आणि हे सर्व नावं आपल्या इंद्रियांना दिलेले. एक महात्मा आहेत सध्या वृंदावनाला, त्यांचे आपण यूट्यूबला चालू त्यांचे भरपूर पावघर या ठिकाणी येतात. प्रेमानंद महाराज नाव ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर घरी जो आता मोबाईलमध्ये घरी गेल्यावर प्रेमानंद नाव टाका. महाराज फार मोठे महात्मे, फार मोठे महात्मे. खरं म्हणजे असं एक सांगितलं जातं, एखाद्या माणसाला जर त्याच्या जर किडन्या जर फेल झाल्या तर किडन्या फेल झाल्यानंतर तो मनुष्य जास्तीत जास्त 2 वर्ष जगू शकतो, 2 वर्ष जगू शकतो. आणि मग ते प्रेमानंद महाराज असंच किडन्या फेल झाल्या, दोन्ही पण किडनी. डॉक्टरांकडे गेले, डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्ही 2 वर्षाच्या वरती जगू शकत नाही, 2 वर्षाच्या वरती. ते महात्मा ते भजनामध्ये त्यांना काय देहावरती उदास झाले. मग ते भगवंताचं भजन करता करता ऐका महाराज 2 ज्या किडन्या आहेत ना, त्यांनी आपल्या किडन्यांनाच नाव दिले हरी, राधा आणि कृष्ण, असं दोन्ही किडन्यांना नावं दिले त्यांनी, राधा आणि कृष्ण. आज ते भजन करता करता माहिती का, ज्या 2 वर्ष जगणारा मनुष्य म्हणजे महात्मा 22 वर्ष झाले दोन्ही किडन्या केले जातात, 22 वर्ष झाले दोन्ही किडन्या केले, तरी सुद्धा महाराज सकाळी रोज त्या ठिकाणी परिक्रमा करतात. परिक्रमा वृंदावनामध्ये परिक्रमा, त्यांच्या दर्शनासाठी सर्व असे ते जर निघाले ना, जवळ बाजूने असे रस्त्यावरती लोक उभे असतात, उभे दर्शनासाठी. आणि फार प्रेमळ स्वभाव. मी का सांगतोय हे की आपण आपल्या शरीराला या ठिकाणी नावं द्या, या बोटाला नावं द्या, काय द्यायचे तुम्हाला ते देवाचे नावं द्या, भरपूर नावं आहेत देवाची, म्हणजे त्याने स्मरण होईल. स्मरण झालं की कधी कधी तेच स्मरण आपल्या उद्धाराला कारण ठरेल. नाम महिमा महाराज फार मोठा आहे, हरीचं उच्चारण आपण केलं पाहिजे. नाम महिमा सांगितला, नामाने अजामेळाचा उद्धार झाल्याचं चिंतन आहे. आणि मग देवाचे दूत आणि यमाच्या दूतांचा संवाद अजामेळ ऐकत होता. आणि मग त्याच्या लक्षात आला, संत आले होते ना, ते आपला उद्धार करण्यासाठी आले होते. आणि मग त्यांनी देवाच्या दूतांना हात जोडला, म्हणजे चूक झाली, मी करू नये तो व्यापार केला, आता या ठिकाणी मला त्याचं खऱ्या अर्थाने पश्चाताप होतोय, मला भगवंताचं भजन करण्याची इच्छा आहे, काही दिवस मला या ठिकाणी राहू द्या, असं म्हणजे दिवस निघून गेले. काही दिवस तो जगला, पण आता संसारामध्ये नाही राहिला. भगवंताचं भजन करत, नामस्मरण करत पुढे त्याचं जीवन आनंदामध्ये विलीन झाल्याचं चिंतन हा नाम महिमा आहे. म्हणून 3 अध्यायामध्ये नाम महिमा सांगितला. पुढे 14 अध्यायामध्ये या ठिकाणी वृत्रासूर त्याची कथा आलेली आहे. दधीची ऋषी, वृत्रासूर, इंद्र, नवनवे. हा वृत्रासूर जो आहेत ना, या वृत्रासुराने सर्वांना परस्त केलं होतं. आणि मग भगवंताने सांगितलं, बाबा याला जर तुम्हाला जर मारायचं असेल तर ऋषींच्या हाडापासून शस्त्र तयार करावं लागेल, तेव्हा याचा उद्धार या ठिकाणी होईल. आणि मग महाराज हे सर्व इंद्र वगैरे देव जे आहेत दधीची ऋषीकडे गेले. दधीची ऋषीकडे जाऊन हाडं मागितले, त्या हाडापासून शस्त्र तयार केलं आणि वृत्रासुरावरती सोडलं. महाराज मग हा वृत्रासुर मेल्याची आता अनंतात विलीन झाली. तोही भाग्यवान आहे, त्याची गोड भाषा या ठिकाणी त्याने वृत्रासुराने 4 श्लोकामध्ये भगवान परमात्मा अतिशय गोड चिंतन केलेलं आहे. हा विद्वान होता, गोड भगवंतावरती प्रेम होतं. म्हणून असा वृत्रासुराची कथा या ठिकाणी 14 अध्यायामध्ये आली. पुढे 2 अध्यायामध्ये मरुतगणाचं चिंतन आलेलं आहे. मरुतगणाचं चिंतन आलं, असं षष्टम स्कंदाचा भाव थोडासा आहे. सप्तम स्कंदाचं चिंतन करत असताना सप्तम स्कंदामध्ये 15 अध्यायाचं चिंतन आहे. पहिल्या 10 अध्यायामध्ये हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हादाचं चिंतन आलेलं आहे. आता भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूचं चिंतन आपण कीर्तनात ऐकतो. आणि मागे मी थोडीशी कथा करत असताना भक्त चरित्र थोडंसं आपण अवजड तर बोलून आलेलो आहे.
की महाराज त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं. कितीही संकट आले तरी संकटामध्ये डगमगला नाही, त्याने भगवंताचंच भजन केलेलं आहे. उलट महाराज भगवंताच्या भजनाचा परिणाम भगवंताला भक्त प्रल्हादासाठी खांबामधून प्रगट व्हावं लागेल. त्याचा भाव होता की खांबामध्ये माझा भगवंत आहे. भगवंत खांबामधून प्रगट होतात भक्त प्रल्हादासाठी. अशा प्रल्हादासाठी प्रगट झालेले भगवंत या ठिकाणी प्रल्हादाने त्याची स्तुती केलेली आहे. नवे भगवंताने उचलून कडेवरती घेतलेला आहे. भगवंताला उचलून त्याने कडेवर घ्यावं. नवे मग उचलून घेतला कडेवरी. हे सर्व चरित्र हे सर्व चालू आहे असं म्हणतात की हे सर्व ऐकल्यानंतर ते भक्त वात्सल्य बघितलं त्या प्रल्हादावरती भगवान परमात्मा किती प्रेम करतो हे बघितल्यानंतर युधिष्ठिर हे चरित्र ऐकत होता आणि युधिष्ठिराचा चेहरा पडला. मग किती प्रेम करावं स्वतःने भगवंत चेहरा पडला. आणि मग नारदाने तो चेहरा पडलेला बघितला. युधिष्ठिरा काय झालं, का चेहरा पडला? म्हणे देवा किती प्रेम, असं प्रेम माझ्यावरती. हो. आणि मग युधिष्ठिराला नारदाने गोड मनात उपदेश केलेला आहे. या सप्तम स्कंदाच्या नंतर 5 अध्यायामध्ये गोड उपदेश केला. नवे नारदजीचा तो युधिष्ठिराला उपदेश, त्याच्यामध्ये 4 वर्णाचा उपदेश केलेला. 4 वर्ण कोणकोणते? 4 वर्ण तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण आहेत. प्रत्येक वर्णाचा या ठिकाणी महाराज कर्माचा सिद्धांत वेगवेगळा सांगितलाय. कोणी काय केलं पाहिजे हे सांगितलं. आता मला त्याच्यात जास्त भानगडीत पडायचं नाही, पण ऐका महाराज या ठिकाणी 4 वर्णाचा उपदेश केला. पुढे 4 आश्रमाचा उपदेश केलेला आहे. 4 आश्रम कोणकोणते? ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. हे 4 आश्रम आहेत. आणि प्रत्येक आश्रमाचा धर्म सांगितलेला आहे. प्रत्येक आश्रमाचा धर्म सांगत असताना ब्रह्मचारी या ठिकाणी असताना आपण काय केलं पाहिजे, म्हणजे वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी हा काल आहे. या काळामध्ये या वेळेमध्ये 25 वर्षापर्यंत आपण काय केलं पाहिजे तर सांगितलंय ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षर भोगनपट्टी केली पाहिजे. म्हणजे काय? ज्ञान घेतलं पाहिजे. ज्ञान का बुद्धी या ठिकाणी सतेज असते. त्याच्यामध्ये आपण जे साठवलं ते अगदी ठासून बसत असतं. बरं का, ठासून बसत असतं. आम्हाला सुद्धा अनुभवाला मिळतो. आम्ही मला लहानपणे जे श्लोक पाठ केलेले आहेत, म्हणजे तुमच्या गुरुजींकडे राहत असताना ते श्लोक कधीही विचारा. लगेच या ठिकाणी महाराज पहिलं श्लोक काढलं लगेच पटपट श्लोक म्हणून मोकळं होतो. आता एखादा नवीन चिंतन ऐकलं, नवीन एखादा भाव ऐकला तर श्लोक पाठ किती जरी पाठ केला ना तरी काका त्याचा गडबड गोंधळ कीर्तनात झाल्याशिवाय राहतच नाही. का ते वय निघून गेलेला आहे. म्हणून अक्षराची भोगनपट्टी करा. महाराज बाल वयामध्ये तुम्ही मुलांना चांगलं शिकवा, चांगल्या प्रकारे संस्कार द्या. एवढंच मला सांगायचं. म्हणजे ब्रह्मचारी धर्माचं काय सांगितलं? ब्रह्मचारी धर्म विद्या संपन्न करा, विद्या संपन्न करा. म्हणजे जीवन जगण्यासाठी सुद्धा महाराज विद्या फार महत्वाची आहे. चांगलं जर तुम्ही जर शिकला तर तुमचा गृहस्थ आश्रम अतिशय आनंदात जाईल. म्हणजे सरकारला लाडका भाऊ ही योजना काढावं लागणार नाही. लाडका भाऊ ही योजना काढावं लागणार नाही. पण चला आता चांगलं आमच्यासारखे आहेत लाडके भाऊ, आमच्यासारख्या लाडक्या भावांना पाहिलं जातं तर हरकत नाही. पण चला म्हणजे चिंतन करत असताना ब्रह्मचारी धर्मामध्ये अक्षर भोगनपट्टी करा. पुढचा 25 ते 50 गृहस्थ आश्रमाचं जीवन आहे. काय केलं पाहिजे या गृहस्थ आश्रमातल्या जीवनामध्ये? महाराज आपण धन कमवलं पाहिजे. इकडे विद्या जर चांगली तिकडे धन कमवायला काय लागतं? धन कमवायला एक लक्षात घ्या. विद्या विनय संपन्न असं म्हटलेलं आहे. जे विद्या पाहिजे विद्येने विनय येतो माणसाला. म्हणजे बघा तुम्ही फार डांबरटवाणी जीवन कोण जगतं? ज्याच्याकडे विद्या कमी येते. जे मोठे मंडळी त्यांच्याकडे विद्या येत ना ते फार नम्र असतात.
आमचे गुरुजी बघा महाराज, म्हणजे कोणी संप्रदायातली मोठी मोठी उदाहरणं घ्या ना, मोठी मोठी उदाहरणं. आता महाराज आपल्या सर्वांचे या ठिकाणी आता म्हणजे आराध्य आता तुरेकर बाबा आहेत. कोणीही जाऊ द्या, आमचे नवीन कोणीही जाऊ द्या, बाबा लगेच त्याला असं नमस्कार करतात, हात जोडतात, करतात ते. मी ज्यांच्याकडे राहिलो स्मरणीय वैकुंठवासी बोधे बाबा, हे सुद्धा एवढे नम्र, एवढे नम्र जीवन एवढं बघायला नाही. ज्ञान भरपूर आहे, किती नम्र, किती नम्र. बघा, नम्रता पाहिजे, ज्ञानाशिवाय शक्य होत नाही. पण चला, गृहस्थाश्रमाचं जीवन जगत असताना या ठिकाणी धन कमवलं पाहिजे. पण धन कमवत असताना एक महाराज आपल्याला सूत्र सांगितलंय, एक या ठिकाणी आचारसंहिता सांगितली. काय? जोडून या धन, थोडा धन जोडा. पुढची आचारसंहिता उत्तम व्यवहारे, ही आचारसंहिता तुम्हाला उत्तम व्यवहार पाहिजे. उत्तम व्यवहाराने या ठिकाणी धन कमवा. जर उत्तम व्यवहार जर नसेल तर तुम्ही जर या ठिकाणी किती पैसा कमवा, तो पैसाच आपल्याला शांत झोपू देत नाही. अनुभवतोय आपण. ज्या दिवशी मला फार कष्ट करून काहीतरी कमवा, त्या कमवलेला खा, शांत झोपतो मनुष्य. एखाद्याला गंडा झाला एखाद्या दिवशी, त्या दिवशी मिष्टान्न खा, मिष्टान्न झोपू देत नाही. अरे आपण विनाकारण असं केलं म्हणतो, विनाकारण आपण सतवतं आपल्याला, ते आतमध्ये चिंता सतवत असते. म्हणून व्यवहार उत्तम पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. उत्तम व्यवहार. पुढचं सूत्र आहे उदास विचारे वेचकरी. हे सर्व संसारिक गृहस्थ आश्रमाचं या ठिकाणी जीवन या अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. परस्त्रिया सदा बहिणी माया भूत दया गई पशुचे पालन ताणिल्या जीवन वना माझे तुका म्हणी हेचे आश्रमाचे परम पद बळ वैराग्याचे असं चिंतन आहे. पण चला, मग तिसरा आश्रम सांगितलेला आहे. म्हणजे मी जो सांगतोय असं नाही, या सप्तम स्कंदाच्या शेवटी 5 अध्यायामध्ये युधिष्ठिराला नारदाने केलेला हा उपदेश आहे. मग वानप्रस्थ जीवन आहे पुढे. वानप्रस्थ म्हणजे 50 ते 75 आपण जवळपास सर्वजण बरेच मंडळी त्याच्यामध्ये आणि काही ग्रस्त आश्रमामध्ये. मग वानप्रस्थ जीवन जगत असताना कसं जगायचं याचंही मला चिंतन सांगत असताना सांगितलंय की जेवी जळा आत पद्मपत्र. गुलाबाचं फूल कुठे राहतं? चिखलात राहतं, चिखलात. पण चिखलात राहत असताना सुद्धा त्याचं वैशिष्ट्य असे की चिखलाचा मला थोडा सुद्धा लवलेश आपल्या पाकळीला लागू देत नाही. लागू देतच नाही, लवलेश लागू देत नाही. अशा पद्धतीने ब्राह्मण काकांनी केलेला शिरा प्रसाद, त्याच्यामध्ये काजू असतात ना, काजू बदाम असतात, अलगद असे बाहेर निघतात, पण त्याला अजिबात जर लटकलेला नसतो. आणि तुम्ही थोडं बोलू का? चिक्कू बघितलाय का तुम्ही? चिक्कू, चिक्कू माझ्याकडे बघून हो म्हणू नका. चिक्कू खाण्याचा, पिकलेला चिक्कू आपण खाण्यासाठी जेव्हा घेतो, फोडतो, तर आतमध्ये बी निघते. तिला किती जर लटकलेला असतो? अजिबात नाही. तसं जीवन महाराज या ठिकाणी वानप्रस्थाने जगलं पाहिजे. म्हणजे काय? राहायचं संसारामध्ये, पण मी करते, मी करतो असं म्हणायचं नाही. म्हणजे गर्व करायचा नाही. या ठिकाणी मला सर्वस्व करायचं काम करू नका असं नाही. पण हे सर्व कोण करतंय? तर भगवान परमात्मा माझ्याकडून करून घेतोय असा भाव या ठिकाणी ठेवायचा. यत करोशी यदोष्णशी यदोष्णशी यज्जोशी दाशियत. म्हणजे या पद्धतीने आपलं जीवन या ठिकाणी जगायचं. आणि पुढे सांगितलं संन्यासाश्रम. मग संन्यासाश्रमाची व्याख्या करत असताना शास्त्राने अशी केले, संन्यास तो त्याग संकल्पाचा. म्हणजे सर्वांचाच त्याग करणं म्हणजे संन्यास आश्रम आहे. म्हणजे या ठिकाणी मला कुठली उपाधी मनामध्ये ठेवायची नाही. निसंग मी एकटाच आहे हा भाव अंतःकरणामध्ये तयार करायचा. महाराज असा जर भाव आपण जर शेवटी तयार करून जर जीवन जर जगलं तर जीवनाची हाळहाळ होणार नाही. पण महाराज आपलं तसं नाहीये. आपण पुढे पुढे निघालो की बऱ्याच ठिकाणी बघा म्हणजे वय वाढत जातं आणि म्हणजे म्हातारी जी माणसं आहेत ना ते म्हणतात मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे. त्याच्यामुळे दुःख होतं की तयार. दुःख दुःख का होतंय?
आपली अभिलाषा आपण जे त्याग करायला करतच नाही, उलट महाराज या ठिकाणी नको तो विचार करून आपण दुःख वाढवून घ्यायचं असतं. आश्रमाच्या नियमाप्रमाणे जर जीवन जगलं तर दुःख खऱ्या अर्थाने आपल्याला होणार नाही, असा उपदेश या सप्तम स्कंदामध्ये आलेला आहे. आता या सप्तम स्कंदाच्या नंतर अष्टम स्कंदाचं चिंतन आलेलं आहे. अष्टम स्कंदामध्ये सुद्धा गोड मोठमोठ्या कथा आलेल्या, पवित्र अशा कथा सांगत आता पुढे पुढे चालतो. आपल्याला मी तुम्हाला 4:45 वाजता जन्म करायचा बोललो होतो, थोडेसे 5-10 मिनिटं पुढे जाऊ शकतो, तरी 5 वाजेपर्यंत आपण जन्म या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. पण ऐका, सप्तम स्कंदाचं चिंतन करून अष्टम स्कंदामध्ये सुद्धा मोठमोठ्या कथा आल्या. त्याच्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी कथा आलेली आहे, तिचा उल्लेख मी पहिल्या सत्रामध्ये केलेला आहे. तसं महाराज दुःखामध्ये भगवान परमात्मा आपल्याला आठवतो, बरोबर आहे की सुखामध्ये कोणी त्याची आठवण करत नाही, पण सुखामध्ये त्याची जर आठवण जर केली तर एक सूत्र लक्षात ठेवा, आपल्याला दुःख होणारच नाही. त्या राजा परीक्षितीने विचारलं, मला या जगाचं सिंहालोकन करत असताना एक लक्षात आलं म्हणे की जोपर्यंत माणूस दुःखी आहे तोचपर्यंत आठवण करतो, सुखामध्ये त्याची आठवण कोणी करत नाही. आणि मग कशी आठवण करत नाही, म्हणजे दुःखामध्ये कसा देव आठवतो याच्यासाठी एक उदाहरण सांगितलेलं आहे. ते उदाहरण म्हणजे गजेंद्र नाम हत्तीचं उदाहरण सांगितलेलं आहे. गजेंद्राला सुद्धा देव आठवला. कधी आठवला? कधी उदाहरण सांगितलं मी पहिल्या सत्रामध्ये. कधी आठवला? ज्यावेळेस सर्वजण सोडून गेले तेव्हा. सोडून जायला लागले ना, दुःख आलं, इकडे खाली पाय पकडलाय, बरं ज्यांचा आश्रय आतापर्यंत वाटत होता ही आपल्याला सोडवली, हेही सोडून जायला निघाल्यानंतर मग त्याला देव आठवला, मग त्याला देव आठवला. म्हणून हे सूत्रच आहे, जोपर्यंत दुःख नाही तोपर्यंत देव आठवत नाही. कुंती मातेने सुख नाही मागितलं देवाला, काय मागितलं होतं? दुःख पाहिजे. दुःख त्याने विचारलं, अगं आत्या, अगं आतापर्यंत तुला दुःखच भेटलं ना सर्व, किती दुःख. जन्माला आली एका ठिकाणी आणि तिथे वाढली दुसऱ्याच ठिकाणी. मला तुमचे चरित्र फार गोड आहे, तुम्ही वाचा ते वाचा. मग खऱ्या अर्थाने तिचा जन्म एका ठिकाणी झाला, तिचा सांभाळ दुसऱ्यानेच केला. बरं, ज्या मुलासोबत ज्या राजासोबत लग्न झालं तो आजारीने पिडलेला राजा होता, आजारी होता तो राजा. त्याला तर असा शापच होता ऋषीचा की स्त्री संग करायला गेला की मरण पावतो. 2 पत्नी होत्या त्याला, एक माद्री आणि ही, म्हणजे दोघी सौती. दोघींचाही महाराज खऱ्या अर्थाने एके दिवशी त्याला स्त्रीचा संग करण्याची इच्छा झाली, संग करायचा गेला, तो मरण पावला. यांना जे मुलं झाले ते मंत्रप्रसादाने मुलं झाल्याचं चिंतन. सर्व महाराज या ठिकाणी दुःख तिच्या पाठीमागे लागलेलं. आणि मग दुःख असताना मुलांना आपल्या महाराज पांडवांना अहोरात्र त्रास या कौरवांनी दिला. एवढं दुःख असताना सुद्धा आत्या तो दुःखच मागते. का मागते दुःख? तिने पुढे कारण सुंदर सांगितलेलं आहे, पण तिने एक सांगितलं, खरं सांगतो म्हणजे देवा, जोपर्यंत दुःख नाही तोपर्यंत तू आठवत नाही, दुःखामध्ये तुझी आठवण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुझी आठवण व्हावी, तू आठवावा, म्हणून दुःख पाहिजे. म्हणून काय पाहिजे? दुःख पाहिजे. असं म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराज भगवंत तिला आशीर्वाद देतो. दुःखाच्या पाठीमध्ये तिला सुखाचीच अपेक्षा होती. आणि मग गजेंद्राचं उदाहरण आहे. या गजेंद्राच्या कथेनंतर पुढे समुद्र मंथनाची कथा आलेली आहे. आता समुद्र मंथन का करावं लागलं त्याचंही कारण दुर्वासा मुनीने या ठिकाणी इंद्राला दिलेला शाप. इंद्राने दिलेला शाप. ते दुर्वासा मुनी भगवंताला भेटायला गेले, दर्शन घेतलं, भगवंत प्रसन्न झाले. काय द्यावं यांना म्हणून आपल्या गळ्यातून असं सुंदर हार काढला, सुंदर फुलं महाराज त्या ठिकाणी. त्या फुलाचं वैशिष्ट्य असं होतं तरी न कोमजणारी, प्रफुल्लित असणारी फुलं. महाराज ती माळ काढली, दुर्वासमुनीला दिली. दुर्वासमुनी आपल्या गळ्यात घातली, निघाले. पुढे जात असताना समोरून ऐरावतावरती बसून इंद्र निघाला. तो इंद्र समोरून आला. इंद्राने दर्शन घेतलं ऋषीचं. दुर्वासमुनी प्रसन्न झाले. दुर्वासमुनी प्रसन्न झाल्यासारखं आता इंद्राला काहीतरी दिलं पाहिजे. काय द्यावं? काही जवळ नाही. त्यांनी विचार केला, आपण साधूय आपण ऋषी आहे आणि या माळेला काय करायचं? आपल्याला काही संग्रह करायचाच नाही.
तर साधू शब्दाची व्याख्या काय केली माहिती का शास्त्राने? ज्याने 6 धुतलेले त्याला साधू म्हणतात. म्हणजे 6 या विचाराच्या दूर गेलेला आहे त्याला साधू म्हणतात. मला काय करायचे, मी साधू, मी ऋषी. मग त्यांनी काय केलं, ते दिलेले भगवंतांनी जी माळ आहे ती काढली, इंद्राला दिली. या ठिकाणी प्रसाद म्हणतात. इंद्राने घेतली, बघितली, गळ्यात घातली, त्याच्यावर त्याचं महत्वच कळत नाही. इंद्राने ती माळ काढली आणि ज्या हत्तीवरती बसलं होतं का त्याच्या गंधस्थळावरती या ठिकाणी ठेवली. म्हणजे हत्तीच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला. त्या हत्तीला काय किंमत होत्या माळेची, त्याला काय तो प्रसाद देवाने दिला, तो कोणी दिला? त्या माळ त्यांची अशी तोंडीने काढली आणि आपल्या पायाखाली तुडवली. तो रस्ते पुढे निघाली, त्याने मागे फिरून बघितलं. मागे फिरून बघितल्याबरोबर महाराज त्यांनी देवाने दिलेला प्रसाद यांनी पायाखाली तुडवला. अहंकार झाला म्हणे इंद्राला, अहंकार झालाय. आणि मग महाराज या ठिकाणी त्यांनी शाप दिला, इंद्रा मी दिलेला हार, मी दिलेला प्रसाद तू पायाखाली उडवला ना, जा म्हणे मी तुला शाप देतो. या ठिकाणी तुझी सर्व जे पद आहे ते पदही जाईल आणि तुझी संपत्ती जेवढी काही आहे ती सर्व समुद्रामध्ये बुडेल, समुद्रामध्ये बुडेल. असा शाप दिला, ऋषीचा शाप होता. तसंच झालं महाराज. ते बळीने स्वर्गावरती चढाई केली, बळीने तो पद घेऊन टाकलं आणि इकडे मला सर्व संपत्ती पाण्यामध्ये गेली. आणि मग सर्व देव या ठिकाणी दैत्य त्रास देऊ लागले, सर्व देव शरण गेले. बाबा सर्व संपत्तीच नाही. समुद्र मंथन करायचं सांगितलं देवाने. समुद्र मंथन कसं केलं याचं चिंतन आपण मागील कथेमध्ये केलेलं आहे. मागील वर्षी कधीतरी 3 वर्षात एकदा तरी पूर्ण चिंतन झालंच असेल आपलं. पण ऐका, मेरू पर्वताची रवी केली, वासुकी सर्पाचा दोर केला, देव आणि दैत्यां मिळून महाराज या ठिकाणी समुद्र मंथन भगवंताने करून घेतलेलं आहे. त्या समुद्र मंथनामधून जे काही काही वेगवेगळे रत्न बाहेर आले, जे जे रत्न बाहेर आले ते वाटून दिलेले आहे. विष बाहेर आलं, शंकर भगवंताला दिलं. नवीन कामधेनू बाहेर आली, ती ऋषीला दिली. उच्चश्रव नावाचा घोडा आला, तो या ठिकाणी बळीला दिला. ऐरावत बाहेर आला, इंद्राला दिला. कौस्तुभ म्हणे स्वतः भगवंताने आपल्या कंठामध्ये धारण केला. अप्सरा स्वर्गामध्ये पाठवल्या. कल्पवृक्ष महाराज या ठिकाणी स्वर्गात. लक्ष्मी स्वतः भगवंताने या ठिकाणी वरलेली आहे. पुढे वरुणी स्वतः म्हणजे बळीला दिलेली, या ठिकाणी दैत्यांना दिलेली आहे. या समुद्र मंथनामध्ये मत्स्य अवतार आहे. म्हणजे समुद्र मंथनामध्ये कच्छ अवताराचा म्हणजे कूर्म अवताराचं चिंतन भगवंताने मेरू पर्वत जेव्हा खाली जाऊ लागून आपल्या पाठीवर धारण केलेलं आहे. याच समुद्र मंथनामध्ये महाराज मोहिनी अवताराचं चिंतन आहे. भगवंताने मोहिनी अवतार धारण केलेला आहे. धन्वंतरी भगवंताचं चिंतन आहे. हे सुंदर हे समुद्र मंथनामध्ये आहे. पुढे याच अष्टम स्कंदामध्ये बळीराजाचं चरित्र सांगत असताना वामन भगवान परमात्म्याच्या प्रागट्याची कथा आहे. आणि आणखीन पुढे वैवस्वत म्हणूसाठी सत्यव्रतासाठी या ठिकाणी भगवान परमात्म्याने मत्स्य अवतार धारण केल्याचं चिंतन अष्टम स्कंदामध्ये या कथा आलेल्या आहे. आता अष्टम स्कंदाच्या पुढे नवम स्कंद आहे. या नवम स्कंदामध्ये चिंतन करत असताना महाराज सूर्यवंशाचं आणि चंद्रवंशाचं चिंतन आलेलं आहे. सूर्यवंशामध्ये कोणकोणते राजे झाले म्हणजे प्रभू रामचंद्र प्रसूत जे या ठिकाणी चरित्र आहे ना ते या ठिकाणी आलेलं आहे. मग कोणकोणते राजे झाले हे सांगत असताना बघा, मग फक्त नावं सांगतो, निर्देश करतो, पुढे चालतो. महाराज ब्रह्मदेव म्हणजे या ठिकाणी स्वतः भगवान परमात्मा, मूळ पुरुष नारायण, नारायणाच्या पुढे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाच्या पुढे मरीची, मरीचीच्या पुढे कश्यप, कश्यपच्या पुढे विवस्वान, विवस्वानाच्या पुढे वैवस्वत म्हणू, वैवस्वत म्हणूच्या पुढे सुद्युम्न, सुद्युम्नच्या पुढे नभग, नभगाच्या पुढे नाभाग, नाभागाच्या पुढे अंबरीश राजा झाला. त्याच्या अंबरीशाचं चिंतन करत असताना महाराज भगवंताने या ठिकाणी स्वतः अवतार धारण केलेला आहे. बार्शीला आपल्याला बघायला मिळतं बघा मंदिर, अंबरीशाचं मंदिर तिथे आपण गेलं पाहिजे. बार्शीला पंढरपूरला जाता जाता कधीतरी उतरा, ते गोड भगवंताचं मंदिर आहे. भगवंताचं तर अंबरीशासाठी भगवंत या ठिकाणी प्रगट झालेले आहे. मग अंबरीशीसाठी जन्मतः सुशीले असं सुद्धा चिंतन आहे.
आणि मग ऋषीला महाराज या ठिकाणी तारण्यासाठी दुर्वास मुनीचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी कशा पद्धतीने दुर्वास मुनीला चक्राचा धाक भगवान परमात्म्याने दाखवला याचं सुद्धा गोड चिंतन या ठिकाणी आपल्याला सांगता येतं। आणि मग अंबरीषाचा पुढे चिंतन करत असताना अंबरीषाचा मुलगा युवराष्ट्राच्या पुढे युवराष्ट्राच्या पुढे मांधात्य मुलगा झाला, मांधात्याच्या पुढे स्त्रीवंतांच्या पुढे प्रशंकूच्या पुढे हरिश्चंद्र, असे फारच बरं का सांगायला तर लक्षात राहतील, सर्वच लक्षात राहतील असं नाही, पण ऐकत काय सूर्यवंशात राजे झाले बाबा कधीतरी आपल्या कानावरती पडलेली आहे। मग हरिश्चंद्र कोण? हरिश्चंद्र महाराज आपण जागृतीमध्ये सुद्धा काही खरं वाटतं, म्हणजे जे बोललो ते खरं करत नाही, पुण्याला स्वप्नात महाराज या ठिकाणी जे आलेलं आहे ते त्यांनी जागृतीमध्ये खरं करून विश्वामित्रांनी परीक्षा बघितली, स्वप्नात गेले राज्यदान मागितले, स्वप्नात राज्यदान मागितले त्यांनी मला स्वप्नामध्ये पाणी सोडलं, जागृती उठून बारीक सर्व स्वप्नात घडलं, पण घडलं ना, घडलं तर मग हे खरं झालं पाहिजे। महाराज जागृतीमध्ये राज्याचा त्याग केला आणि कुठे गेले? काशीला। काशीला जाऊन काय केलं तर महाराज हरिश्चंद्र तारा राणी वाही डोम्या घरी पाणी, तिथे महाराज या ठिकाणी त्या घाटावरती, कोणत्या घाटावरती महाराज आजही आपण डोम्या घाट त्याला म्हणतात, डोम्या घाट मंदिराच्या बाजूलाच आहे, तिथे सतत महाराज या ठिकाणी मोक्ष देण्याचं काम चालू आहे, म्हणजे सतत त्या ठिकाणी प्रेतं जाळण्याचं काम तिथे केलं जातं, गोड चिंतन। मग हरिश्चंद्राच्या पुढे महाराज रोजीदास बाहुक झाले, बाहुकाच्या पुढे सगर, मग सगराचंही चिंतन करत असताना सगराने यज्ञ केला, नवे यज्ञ पशु इंद्राने चोरून नेला, कपिल मुनीच्या आश्रमात बांधला, ते मुलं गेले, मुलं या ठिकाणी शोधण्यासाठी गेल्यानंतर मग कपिलाच्या आश्रमात तो घोडा दिसला, अश्व दिसला, यज्ञ पशु दिसला, याने बाबाने आणला असेल, मग विचार न करता धावल्याचा परिणाम महाराजांनी डोळे उघडले, मुलं त्या ठिकाणी भस्म झाल्याचं चिंतन। नंतर त्यांचा चुलत भाऊ, त्याचं नाव अंशुमन, तो गेला, नम्र होता, त्याने तो घोडा बघितला, म्हणून तो कपिल मुनीचे पाय धरले, त्यांनी सांगितले तुझ्या भावाची राख उद्धार झाला पाहिजे महाराज, मग त्याच्यासाठी स्वर्गातून काय आलं पाहिजे, म्हणजे या ठिकाणी गंगा आली पाहिजे, गंगा आली पाहिजे असं म्हटल्यानंतर गंगेच्या स्पर्शाने उद्धार होईल, आणि मग गंगा आणण्यासाठी अंशुमंजसने तपश्चर्या केली, गंगा नाही आहे, अंशुमंजसचा मुलगा पुढे अंशुमान सांगितलं, त्याने तपश्चर्या केली, गंगा नाही आली, त्या अंशुमानचा मुलगा पुढे दिलीप, त्याच्याही तपश्चर्याने गंगा आली नाही, मग दिलीपचा मुलगा पुढे भगीरथ, त्या भगीरथाने तपश्चर्या केली, गंगा या ठिकाणी भूताला प्रसन्न झाली, मी येते बाबा, मी येते, पण त्याच्यासाठी तुला मी तिथे इथून निघाले तर फार वेग येत नाही, वेग धारण करणारं कोणीतरी पाहिजे ना, मग शंकर भगवंताला विनंती केली, भगवंताने आपल्या जटेमध्ये गंगा धारण करायचं या ठिकाणी वचन दिलं, मग गंगा महाराज निघाली, कशी निघाली, मग सर्वप्रथम भगवंताच्या म्हणजे या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून निघाली, ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये तरी कशी आली होती, त्याचं परत वेगवेगळं चरित्र सुरू होईल, भेद कमी आहे पण ऐका, महाराज भगवान ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून निघाली, ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून ध्रुव लोकामध्ये आली, ध्रुव लोकामधून सप्तर्षी मंडलात आली, सप्तर्षी मंडलातून भगवंताच्या जटेमध्ये आली, भगवंताच्या जटेमधून सुनेरी पर्वतावरती आली, आणि सुनेरी पर्वतावरून मग हिमालय या ठिकाणी बरं का, कुठे जिथे गंगोत्री आपण जातो यात्रेला, गंगोत्रीला महाराज या ठिकाणी उगम आहे, पण जिथे आपण स्नान करतो, आता गेल्यानंतर जिथे स्नान करतो तिथे भगीरथाने तपश्चर्या केलेली, उगम जो आहे ना तिथून पुढे 14 किलोमीटर, गोमुख जे आहे तिथून पुढे 14 किलोमीटर आहे, आणि मग तिथे खऱ्या अर्थाने या गंगेचा महाराज उगम आहे। आवाज भरपूर ते वाढवण्याची शक्यता असते, आणि मग खऱ्या अर्थाने चिंतन करत असताना उगम 14 किलोमीटरच्या भगीरथाच्या मंदिरापासून वरती आहे। आता मग ती गंगा भगीरथासाठी या ठिकाणी आली, सर्वांचा उद्धार आजही या ठिकाणी होतो।
आणि मग भगीरथामुळे गंगा आली. तीच गंगा सागराला त्या ठिकाणी मिळाली. की गंगा सागर हे ठिकाण आहे आणि कपिल भगवान परमात्म्याचं मंदिर आज आपल्याला तिथे बघायला मिळतं. आज जे मंदिर बघतोय आपण ते नवीन मंदिर आहे आणि जे जुनं जे आहे ते पाण्यामध्ये गेलेलं आहे. आणि संक्रांतीच्या दिवशी बघायला मिळतं म्हणजे पाणी आता नाही, पण पूर्वी बघायला मिळायचं. पण आता या ठिकाणी म्हणजे जुनं मंदिर पाण्यात आहे, नवीन मंदिर तयार केलेले आहे. अशा पद्धतीने भगीरथ, या भगीरथाचा मुलगा शृंगाचा कल्मपासाचा खटवांग, ज्याने एका तासामध्ये भगवंताला महाराज या ठिकाणी प्रसन्न करून घेतला. असा खटवांगाच्या पुढे दीर्घबाहूच्या पुढे रघु, ज्या रघुमुळे रघुकुलरीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. असा रघु, त्या रघुच्या पुढे चिंतन करत असताना महाराज दिलीपचा अज, राजाच्या पुढे दशरथ आणि दशरथाचे मुलं महाराज राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, 3 पत्न्या. आणि मग 3 पत्न्यापासून ही मुलं या ठिकाणी झालेले. आणि राम प्रभूचं चरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे. रामकथा आपण नेहमी श्रवण करत असतो. सर्व रामायण आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. पुढे लवकुशाचा विचार या ठिकाणी येतो. अशा पद्धतीने सूर्यवंशाचं चिंतन आहे. सूर्यवंशाच्या पुढे चंद्रवंशाचं चिंतन आलेलं आहे की चंद्रवंशामध्ये जगाचा चालक मालक भगवान परमात्मा या ठिकाणी प्रगट झाला. आणि चला, रामप्रभूचं चरित्र तर पूर्ण सांगितलं नाही, एक श्लोक या ठिकाणी आपण उच्चारण करूया आणि हे या ठिकाणी सूर्यवंशाचं चिंतन थांबूया. म्हणून कशा पद्धतीने अधोराम तपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वालीनिर्गणं समोदकरणं लङ्कापुरी दाहनं पश्चाद्रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्. अशा पद्धतीने रामायणाचा उल्लेख उच्चार आपण या ठिकाणी केला. आता आपण थोडंसं चंद्रवंशाचं चिंतन करत असताना नारायण मूळ पुरुष, नारायणाचे मुलगा ब्रह्मदेवाची आत्रीचे चंद्रमा, त्यांच्याच पुढे महाराज पुरुरवा, नवे पुढे या ठिकाणी चिंतन करत असताना मग पुढे याच वंशामध्ये जमदाग्नी झाले. परशुरामाच्या नंतर नहुषाच्या पुढे ययाती, आणि मग ययातीचं चिंतन करत असताना ययातीला 2 पत्न्या होत्या, देवयानी आणि शर्मिष्ठा. या 2 मुलींपासून खऱ्या अर्थाने या म्हणजे 2 पत्न्यांपासून त्याला 5 मुलं झाल्याचं चिंतन आहे. आणि मग कोणत्या प्राणीपासून कोणते या ठिकाणी मुलं झाली याचं चिंतन करत असताना शुकाचार्य वर्णन करतात. यदू चतुर्वसु चैव देवयानी गजाये गृहो चानुचपुरञ्च शर्मिष्ठा वर्षपर्वणी. यदू आणि तुर्वसु हे देवयानीपासून या ठिकाणी 2 मुलं झालेले आहे. आणि शर्मिष्ठेपासून गृहू, अनु आणि पुरु असे महाराज मुलाचं चिंतन आहे. मग पुढे चिंतन करत असताना जो ययातीचा मुलगा या ठिकाणी म्हणजे पुढे आणखी दुष्यंत शकुंतलेचं ही चिंतन इथे आलेलं आहे. पण ऐका, पुढे यदू, मग त्याच्यात पुढे महाराज देवमीड राजा झालेला आहे. देवमेडाला 2 पत्न्या होत्या. एका पत्नीपासून सुरसेन हा झालेला आहे आणि दुसऱ्या पत्नीपासून अर्जन्य पर्जन्यची गोकुळची नंद. मग सुरसेनाच्याच घरी या ठिकाणी वसुदेवाचं प्रागट्य आहे. मग वसुदेवाच्या घरी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं प्रागट्य असल्याचं आपण सर्वजण कानाने या ठिकाणी ऐकलेलं. पण महाराज किती पटकन सांगितलं होतं तरी वसुदेवाच्या घरी भगवान परमात्म्याचं प्रागट्य. थोडीशी 2 मिनिटं का होईना तर आम्हाला जन्मकथा सांगा ना भगवंताची. भगवंत कसे प्रगट झाले तर ऐका महाराज. भगवंत प्रगट कसे झाले हे दशमस्कंदामध्ये आलेलं आहे. दशमस्कंदामध्ये किती पळालो आपण, किती काळ पळालो. अगदी एका तासामध्ये 5 स्कंद सांगितले मी आपल्याला.
एका तासामध्ये 5 स्कंद. आणि मग जर विचार जर केला तर हे 5 स्कंद 5 महिने लागतील सांगायला, तरी संपणार नाही. पण हेच मला गोड चिंतन आहे. ऐका, दशम स्कंदामध्ये भगवान परमात्म्याचं प्रागट्य आहे. भगवान परमात्मा अवतार का धारण करतो, तर गोड चिंतन आहे. काय कारण आहे त्या अवताराचं, तर नेहमी आपण काल्याच्या कीर्तनात श्रवण करत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं प्रजाभ्यः परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा पद्धतीने भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन सांगितलं. महाराज द्वापार युगाचं जर चिंतन केलं तर द्वापार युगामध्ये सुद्धा महाराज या ठिकाणी अनेक राक्षस उन्मत्त झाले होते. कंस, अगदी आघासूर, बकासूर, धेनुकासूर, अरिष्ट, केशी, पुतना, हे सर्व महाराज या ठिकाणी राक्षस उत्पन्न झाले. या ठिकाणी म्हणजे उन्मत्त झाले होते. एकत्रित येऊन यांनी महाराज धर्म या ठिकाणी कार्य बंद पाडले होते. नवे नवे यज्ञ याग बंद पाडले होते. ऋषी मुलीला त्रास देते. गायी महाराज या ठिकाणी गायींची सेवा न करता गायी या ठिकाणी कत्तल होऊ लागली होती. असं करणं ज्यावेळेस घडतं ना, त्यावेळेस महाराज या पृथ्वी मातेला सुद्धा या पापाचा भार सहन होत नाही. द्वापार युगामध्ये असं कर्म होऊ लागलं. महाराज पृथ्वी मातेला पापाचा भार सहन होत नाही. वत्स ही पृथ्वी गायीचं रूप धारण करते, ब्रह्मदेवाकडे जाते. ब्रह्मदेवाकडे जाऊन महाराज त्या ठिकाणी ती ब्रह्मदेवाला हात जोडून नवे नवे डोळ्यामधून अश्रू ढाळून त्या ठिकाणी आपलं गाऱ्हाण सांगते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री आहे तो हे सांगत असे. ब्रह्मदेवानी तर काय झालं, तिने गाऱ्हाण सांगितले. पृथ्वीवरील दैत्य मातले ते भार सोसवेना भार नव्हता, आम्हाला भार सहन होत नाही. मग सर्व देवांना एकत्रित केलं आणि महाराज ब्रह्मदेव आदी करून त्या वत्सरूपी पृथ्वी सहित क्षीरसागरामध्ये भगवान परमात्मा जिथे पोहोचलेले होते तिथे गेलेले आहेत. आणि सर्वांनी आता भगवंत निद्रित आहेत ना, जाग करायचंय. सर्वांनी हात जोडले आणि भगवंताची स्तुती अतिशय सुंदर केलेली आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना अनंतगणा अविनाशा सकळ देवाधि देवा कृपाळवा विघ्नेशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका हरित्याशिती वामन मूर्ती विक्रमा अगा हे सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा. अशा पद्धतीने भगवंताची स्तुती केली. भगवंताने डोळे उघडले. बघितलं सर्व देव या ठिकाणी आले. कसं येणं केलं, आपलं गाऱ्हाण महाराज पृथ्वी माता भगवंताच्या समोर ठेवते. तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानशी करू नका. महाराज या ठिकाणी अजिबात तळमळ करायची नाही. का? कारण देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण जाईल. भक्त सर्वांना आनंद झाला. सर्व या ठिकाणी आनंदाने या ठिकाणी प्रफुल्लित झालेले आहे. आणि मग सर्वांनी नमस्कार केला. देव अवताराला येणार ही ब्रीद ऐकल्यावरती सर्वजण निघाले. ब्रह्मदेवाने सांगितलंय, बाबांना देव येणार ना अवताराला? हो म्हणे येणार. मग आपण सुद्धा देवाला सहकार्य करायचं. बाकीच्यांना सांगितलं, यादव समग्र वारे तुम्ही. बर 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 ठीक आहे. मग आता अवतारच घ्यायचं ठरलं. भगवान परमात्मा त्या शेषावरती तोडले होते ना, त्याला खणवलं. शेषा जायचं बरं का आपल्याला? शेष भगवंताने सांगितलं अजिबात येणार नाही. का? जेव्हा तुमच्या बरोबर मागच्या अवतारात आलं, काय फजिती झाली. हो, मला 14 वर्ष या ठिकाणी धरणीला पाठ लावता आलेली.
उपवाशी राहावं लागलं तेव्हा कंदमुळं फळं खावं लागलं. देव बोलले नवे नवे त्यावेळेस दुःख का भोगावं लागलं, तुम्ही छोटे लहान होते म्हणून, आता मोठे व्हा. ते गोड वचन या ठिकाणी दिलं, अवतार घ्यायचं ठरलं आणि मग वसुदेव देवकीचं लग्न या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. महाराज उग्रसेन राजे या ठिकाणी राज्य करत असताना मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी यज्ञ केला. यज्ञ केल्यानंतर यज्ञ प्रसादाने महाराज मुलगा त्यांना होतोय. पण गर्भवती असताना पद्मावती तिच्या गर्भावरती द्रुमिल नावाच्या राक्षसाची छाया पडली. परिणाम मुलगा दुष्ट जन्माला आला. जन्माला आल्यानंतर ऋषी म्हणे सांगितलं ठेवू नको याला. मग काय कर, ते म्हणे पाण्यामध्ये टाकलं. मग त्याला पेटीमध्ये भरलं, पाण्यात टाकलं, ती पेटी वाहू लागली आणि ती पेटी वाहत असताना महाराज सुरसेन राजांनी बघितली, म्हणजे वसुदेवाच्या वडिलांना ही पेटी बघितली, बाहेर काढली. मग त्याचा मुलगा आहे त्याच्यामध्ये, त्याचं लालन पालन करू लागले, सांभाळू लागले. आपल्या वसुदेवावर तो मुलगा वाढू लागला. दोघांची मैत्री जोडली. बऱ्याच दिवसानंतर नारद महर्षी तिथे आले. नारदांनी विचारलं, बाबा नारदांनी दर्शन दिलं त्यांनी, त्याचं नाव कंस. आणि मग कंसाला सांगतो माहिती कोणाचं आहे, तुझे वडील कोणच माहिती का? म्हणजे नाही, असे मथुरेचे राजे तुझे वडील आहेत. तो आता पण सुरसेनलाच वडील समजायचे, मथुरेचे राजे तुझे वडील आहेत. आणि मग कसं माझं इथपर्यंत येण्याचा प्रवास सर्व सांगितला. राग आला. मग कंसाने मला सर्व दैत्य जमा केले आणि मथुरेवरती चढाई करून गेला. आपल्या वडिलांना हरवलं, त्यांनी हरवलं, परास्त केलं. आणि मग वडिलांना हरवल्यानंतर मला वडिलांना कैद करून बंदी शाळेमध्ये ठेवलं. स्वतः राजगादीवरती बसला, शासन करू लागला. शासन करता करता एक लक्षात त्याच्या लक्षात आलं की आपली बहीण देवकी, देवक राजाची मुलगी, चुलत बहीण आपली, ही या ठिकाणी उपवर झाले. लग्न केलं तरी कोणाला द्यायची, आता कोणाला द्यायची विचार न करता लगेच मनामध्ये भाव आला, अरे आपला मित्र वसुदेव, त्याला देऊ ना, म्हणजे त्याला देऊ. वसुदेवाला निरोप पाठवला. वसुदेवाच्या अगोदर 6 झालेले होते, 6 लग्न झालेले होते. वसुदेवाला निरोप पाठवला, 7वी होत म्हणला. आणि मग महाराज नाचत गाजत मुहूर्त बघितला, वरात आली, लग्न लागलं. आपल्या बहिणीची वरात घेऊन निघाला. आकाशवाणीने सांगितलं, अरे कोणाची वरात घेऊन निघाला, हिची वरात घेऊन तर 8वा तुला मारणार आहे. आणि मग 8वा मारणार, खंड घेऊन धावला. शेवटी महाराज मग त्या वसुदेवाने हात धरला, जेवढे जन्माले तेवढे तुला घेऊन बंदी शाळेमध्ये ठेवलं. पहिला मुलगा, दुसरा मुलगा महाराज या ठिकाणी कंसाने मारलेले आहे. 7वा गर्भ योगमायेच्या साह्याने रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला. रोहिणी ही सुद्धा वसुदेवाचीच पत्नी होती. नंदबाबाच्या घरी राहत होती, लक्षात, नंदबाबाच्या घरी. आणि मग आता जगाचा चालक महाराज भगवान परमात्मा आता देवकीच्या पुत्रामध्ये आले. आता महाराज सर्वांना तेज देणारा जर उदरामध्ये आला, देवकीचं तेज किती फुललं असेल, किती फुलं. नामदेवाने वर्णन केलं, देवकीचे तेज आणि दिशे जायचा सूर्याप्रमाणे ती चमचम चमचम करू लागली. आणि मग आता 1 महिना, 2 महिने, 3 महिने, पूर्ण 9 महिने झाले. एक तिथीला असं वाटायचं देव प्रकट होणार आहे तर माझ्या या ठिकाणी मुहूर्तावरती आला पाहिजे, माझ्या तिथीला आला पाहिजे. आणि मग त्या तिच्या पुढे यायच्या 9 द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, तिथीपर्यंत देवाची वाट या ठिकाणी त्या बघत होत्या. पण आता बघा महाराज, भगवंताने ठरवलं होतं या तिथीला आपल्याला प्रगट व्हायचं आहे. आणि मग चिंतन करत असताना देव ज्या तिथीला प्रगट झाले त्या तिथीचं चिंतन करत असताना नामदेवरायांनी वर्णन केलं कोणती तिथी होती. आणि तुमच्याकडे जे अक्षरं तुम्हाला भेटले त्याच्यातले निमेष टाकायचे, तर लगेच आपल्याला द्वारकेतला सुद्धा या ठिकाणी जन्म उत्सव लगेच प्रगट करायचे, म्हणजे आपल्या याच्यातला गोकुळातला जन्म करायचा. म्हणून भगवंत आता या ठिकाणी मला प्रगट होणार आहे. मग कोणती तिथी होती, वेळ कोणती होती, शिक्षण सांगितलंय. दशरथी मारिला तोची होता मास. दशरथाने कोणाला मारलं होतं तर श्रावण श्रावण महिना होता, तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष होता, लक्षात ठेवा. आणखीन पुढे वसुनाम तिथी होती. बुधवार असं चिंतन आहे. बुधवारचा दिवस होता, अष्टमी तिथी बरं का. आणि मग शोक सांगत असे परीक्षिती शताचार्य सांगतात. आणखीन पुढे रोहिणी नक्षत्र 2 प्रहरात माया घाली असरक्षपाळ. मग असं बरोबर महाराज अष्टमीचा दिवस उगला.
सर्वांना आनंद येत आहे. दिशा या ठिकाणी आनंदित आहे. नवे नवे झाडांना आनंद, वेलींना आनंद, गायींना आनंद. नवे सकाळपासून मंद 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 पाऊस पडत होता. कोकिळ पक्षी आपल्या मधुर स्वरामध्ये गाणे गात होते. मोर सुंदर असे पोटके या ठिकाणी विस्तीर्ण करून नृत्य करत होते. झरने झरझर 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 वाहत होते. दुपारी 12 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, दोन रात्रीचे 10-11 वाजलेले आहे. आणि मग एक घटिका जवळ येऊ लागली. बरोबर मध्यरात्रीला 12 वाजता जगाचा चालक मालक चतुर्भुज रूपाने या ठिकाणी प्रकट झालेला आहे. बोलिये चतुर्भुज भगवान वीर. चतुर्भुज रूपाने भगवान परमात्मा प्रकट झाले. कसे प्रकट झाले? अयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. चतुर्भुज षड्गुणांशी संपन्न ज्यावेळेस वसुदेव देवकीने बघितलं तेव्हा कोण म्हणजे ज्याच्यासाठी तपस्या, अरे तुझं बालरूप बघायचं म्हणे. हो, मी बालरूप धारण करतो. आणि भगवान परमात्म्याने या ठिकाणी बालरूप धारण केलं, वस्त्रामध्ये झाकवलं. दिवाळी सण गंगाच्या घराला मला घेऊन चाललं. मग महाराज वस्त्रामध्ये झाकवलं, पाठी उचलली, डोक्यावरती घेतली, बाहेर आली. मंद मंद पाऊस पडत होता. देवाला पाऊस लागू नये म्हणून शेषाने छत्र धरलं. पुढे यमुना माता आडवी आली. यमुना मातेला अंगठ्याचा स्पर्श केला. भगवंताने सांगितलं माया उपजली ते ठेवी मजाली. आणि मग इकडे महाराज गोकुळामध्ये असा प्रकार घडला होता. या यशोदेने एका कन्येला जन्म दिला होता, पण मायेने निघून गेली होती. महाराज वसुदेव घेऊन आले. त्या भगवंताला ठेवलं, कन्येला पाठीमध्ये घेतलं, घेऊन निघाले. इकडे महाराज रस्त्याने जातायत. वस्त्राने भगवंताला झाकवलेलं आहे. यमुना मातेने वाट दिली. बंदी शाळेमध्ये आले. द्वारपाळ जागे झाली. ती माया डोक्यावरून खाली ठेवली. त्या रडू लागली. महाराज आवाज द्वारपाळाच्या कानावरती गेला. लगेच पळत सुटले कंसाकडे. आला आला तुझा शत्रू जन्माला आला असं म्हटल्यावर पळतच आला. येऊन बघत काय मुलगा कोण आहे? मुलगी पण ठेवायची नाही कडे 8व्या नंबरचे पाय धरले. दिवलं दगडावरती आठवणार. आता तू निसटली चतुर्भुज रूप धारण केलं. आदिशक्ती होती. तिने सांगितलं मला का मारतोस? अरे तुला मारणारा माझ्या बरोबर जन्माला आला. तुझं लागे वधी उपजला मज आधी असं म्हटल्याबरोबर कंस घाबरला. तिकडेची घाबरलेली अवस्था. आणि तिकडे मात्र नंद बाबाची बहीण सुनंदा आपल्या वहिनीचं बाळंतपण करायला आली होती. विचार करते या ठिकाणी सकाळपासून बघते पहाटे उठणारी बहिणी अजून का उठली नाही. गेली दरवाजाजवळ पट्टी बाजूला सारली. काहीतरी हालताना दिसलं. काय काय हालतंय म्हणून जेव्हा जवळ गेली, बाळ जन्माला आलं. त्याच्या लक्षात आलं. महाराज वस्त्राने तोंडावरचं वस्त्र काढलं. सुंदर ते बालक दिसलं. म्हणून म्हणे प्रार्थना करून मुलगा असला पाहिजे. वस्त्र बाजूला केलं. मुलगा एक आनंद झाला. एवढा आनंद विभोर झालेली आहे. आनंद विभोर झालेली. आणि मग आनंद विभोर झालेले असताना पुढे चिंतन असं आहे की महाराज नंद बाबा स्नान करून यमुनेवर पळत सुटली. भैया अरे ओ भैया भैया, अरे भैया कर रही हो? पागल हो गई क्या हुआ? भैया पागल मैं नहीं, पागल आप होने वाले. अरे क्या हुआ भैया आपको? लाला भयो म्हटलं. एवढा आनंद महाराज, आनंदाला पारावार नाही. आणि सर्वजण लाला भयो म्हटलं तर ते महाराज ज्यांना कळलं त्यांनी सर्वांनी जयकार केला. भगवंताचं प्रागत्य, भगवंताचा जन्म त्या ठिकाणी करतायत. आपणही जयकार करून भगवान परमात्म्याला पुष्प समर्पित करायचं आहे. लाला भयो गोपाल कृष्ण भगवान की नंद बाबाला आनंदाला पळत सुटले. नंद उत्सव सुरू करायचा, नंद उत्सव साजरा करायचा ठरलं. आणि मग सांगितलं सर्वांनी नंद उत्सव साजरा करायचा आहे. आता जो गोकुळामध्ये गेला तो काही नाही, फक्त 5 मिनिटं आपण या ठिकाणी साजरा करू, या ठिकाणी थांबू. म्हणून सर्वांनी आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करायचा. आता बाळाला आपण त्याच्यामध्ये टाकलेला थोडासा पाळणा हलवायला आता हरकत नाही. पाळणा या ठिकाणी हलवा. म्हणून चला आता थोडासा आनंद, जास्त नाही.
जो आनंद तिथे घेतला होता तो घ्यायचा. ज्यांना उभं राहून आनंद घेता येईल त्यांचा आनंद घ्या, त्याला शक्य होईल. फक्त पाठ करायचं, जास्त नाही. आनंद भयो छे कन्हैया लाल की आनंद भयो छे कन्हैया लाल की. आनंद भयो छे कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की, कृष्ण प्रतिपाल की. जय कन्हैया लाल की कृष्ण प्रतिपाल की जय कन्हैया लाल की, कृष्ण प्रतिपाल की. जय कन्हैया लाल की कृष्ण प्रतिपाल की आनंद भयो छे कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की अति दिनो घोड़ा दिनो और दिनो पाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की
शरणागतं कृष्णा शरणागतं कृष्णा शरणागतं कृष्णा पुढे सरक म्हटलं होतं. वा 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 गोड आनंद घेतला गोड आनंद. चला आता जन्मोत्सव आपण साजरा केलेला आहे. आता आपली सिनेमाची आरती होईल. चला 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 मग आम्ही पडलो ही पडली म्हणलं बरं झालं दुसरं वर्ष काय चला आरती लावा चल. आरतीची तयारी करा. आरतीची तयारी करा. आज आपल्या कथेसाठी या ठिकाणी परम आदरणीय श्रद्धेय श्री नस्के गुरुजी या ठिकाणी येतातच, पण आज थोडेसे आपल्या कथेला विलंब झाल्यामुळे गुरुजी या ठिकाणी समारोपाला कथेच्या समारोपाला आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या सर्व वारकऱ्यांवरती प्रेम करणारे श्री हरिभक्ती गायक ढाकणे काका पवन नगरवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही या परिवारातर्फे मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे सर्व आमचे पांडू महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून चला गोड अशी सर्व वारकरी मंडळी यावर्षी हरिपाठाला लाभले. सर्व वयोवृद्ध तपोवृद्ध मंडळी आहेत. अतिशय गोड प्रेमाने ते या ठिकाणी हरिपाठ करतात. मी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक या ठिकाणी होतो. तर आरतीची तयारी करा. गले में वैजयंती माला बजावे मुरली मधुर धारा श्रवण में कुंडल जलधारा नंद के श्रियानंद मोहन व्रज राधिका रमण बिहारी
गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी मदन सम अंग कांतिकारी राधिका चमकरणी आदि जतन में ढाले बनमाली रमरसी कस्तूरी चंद्रसी ललित छवि श्यामा प्यारी गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी कनकमय मोर मुकुट बरसे देवता दर्शन को तरसे सदन से सुमन राशि बरसे बजे मेरा मधुर मेरे वादनी संत अतुल रवि को तुम्हारी गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी जहाँ ते भगत भयो तब शुक्ल हरणी श्री स्मरण में भूत मोह बसी शिव शिव जटा के हरे आदि चरण छवि शिव नमामि गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी चमकती मुझबल कटरे बाजाई वृंदावन में सबूत सी गोपी गान में असत मुखमंत यशोदानंद देवकी भक्ति गोपी तुम्हारी गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी गिरिधर कृष्ण मुरारी श्री भागवत भगवान की जय आरती पापियों को पाप से आरती श्री भागवत भगवान की जय आरती पापियों को पाप से आरती ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद ज्ञाना है नवजोत जगाने वाला है नवजोत जगाने वाला है नवजोत जगाने वाला है हरि राम यही हरि राम यही हरि राम यही हरि राम यही जग के मंगल धाम के आरती पापियों को पाप से आरती श्री भागवत भगवान की आरती पापियों को पाप से आरती शांति गीत पावन पुनीत साधु मिलाने वाला है हरिदर्श दिखाने वाला है हरिदर्श दिखाने वाला है हरिदर्श दिखाने वाला है यह सुख करनी यह दुख हरनी सुख करनी दुख हरनी मधुसूदन नाम की है आरती पापियों को पाप से तारी श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से बोल जगमंत को सन्मार्ग दिखाने वाला है बिगड़ी को बनाने वाला है बिगड़ी को बनाने वाला है बिगड़ी को बनाने वाला है श्री राम यही घनश्याम यही राम यही घनश्याम यही श्री राम यही घनश्याम यही राम यही घनश्याम यही पूरी महिमा धाम के आरती पापियों को पाप से श्री भागवत भगवान की जय आरती पापियों को पाप से आरती पापियों को पाप से आरती पूर्ण गौरव नखारम संसार सारम भूषेन्द्र सदा वसंत मधुर्यारविंदे भवानी सहितं नमः हरि गुणानंद वंदेन चरणा कल्याण पाहि त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वं त्वमेव देव साई नमः सदेव उद्यात्मनाम प्रभुस्वाम करोमि यद्यं सकलमरस्य नारायणाय समर्पयामि चित्तमकेश्वर नाम रामाय राम देवानी राम माधव कपिला वल्लभ गणगे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे
भावना हो कल्याण हो बंद हो नमः पार्वती पते हर हर महादेव श्री राधे. उद्या